जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये ब्राह्मण समाजाकडून माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे यांचा निषेध करण्यात आलाय। कोळसे यांनी ब्राह्मण समाजाच्या महिला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बदनामीकारक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं म्हणत कोळसे यांनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईसाठी तयार राहावं असा इशारा ब्राह्मण समाजाने दिलाय। कोळसे यांनी एका व्हिडिओत ब्राह्मण समाजातील महिला आणि संघाच्या प्रचारकाबद्दल विकृत वक्तव्य केलं असून न्यायमूर्ती राहिलेल्या व्यक्तीचे खरे विचार काय आहेत हे समोर आणल्याची आगपाखड अंबरनाथमधील ब्राह्मण समाजाने केली। कोळसे यांनी संपूर्ण ब्राह्मण समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माफी मागितली नाही तर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच कोळसे यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा ब्राह्मण समाजाच्या वतीने वृंदा पटवर्धन यांनी दिला आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। मी त्या वक्तव्याचा निषेध करते, कारण ज्या संघटनेने RSSनी 100 वर्ष पूर्ण केली आहेत, देशाप्रती समर्पित अशी संघटना आहे, त्यांच्या प्रचारकांबद्दल आणि ब्राह्मण समाजाच्या बायकांबद्दल अतिशय बेताल वक्तव्य केलेलं आहे। आणि मुळात न्यायाधीश हे पद भूषवलेल्या व्यक्तीकडनं हे अपेक्षितच नाही। जातीय तेढ निर्माण करणं हे या पदाकडून अपेक्षितच नाही आहे। त्यामुळे त्यांनी माफी मागावी, किंवा ते न्यायमूर्ती आहेत आणि खरंच त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर हे पद भूषवलं असेल तर त्यांनी पुरावे सादर करावेत। आमची न्यायालयात जायची तयारी आहे। त्यांनी एक तर बिनशर्त माफी मागावी, नाही तर ब्राह्मण समाज हा क्षात्र तेजसुद्धा जाणतो। लवकरच परशुरामांचा आदर्श घेऊन वैचारिक परशु त्यांच्यावर उगारला जाईलच। आम्ही शांत आहोत, दुधात साखर मिसळावी तसे आम्ही मिसळले गेलो आहे। आमच्या सहनशक्तीची परीक्षा बघू नका आणि येता जाता ब्राह्मण समाजाला आणि ब्राह्मण समाजातल्या स्त्रियांना तर टार्गेट करायचंच नाही। अजून त्यांनी स्त्रियांचं चारित्र्य हनन करायचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी या बांगड्या आहेत की नाही, या बांगड्या त्यांच्या हातात कधी जातील कळणार नाही। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।